ही केवळ शारीरिक जबाबदारी नाही तर मानसिक तयारी आणि जागरूकता आणि संबंधावर विश्वासही त्यावर तितकाच अवलंबून असतो। महत्त्वाची बाब म्हणजे जोडप्यांमध्ये संवाद ठेवणं। पुरुष आणि महिला दोघांनीही आपले विचार, अपेक्षा, भीती यावर एकमेकांची योग्य माहिती आणि योग्य मार्ग वापरणं। तर मंडळी, काही लोक फक्त लोककथा किंवा मित्रमैत्रिणीच्या अनुभवावर विश्वास ठेवतात आणि त्यातून चुकीचे निर्णय घेतात। नमस्कार, मी सोनम। तुम्ही पाहत आहात आशा किरण हे यूट्यूब चॅनल। आज जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती संपूर्ण माहिती डॉक्टर मुंदडा यांनी लिहिली आहे आणि त्या माहितीचं निवेदन आता मी तुमच्या समोर करणार आहे। तर मंडळी, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि वास्तव्याशी निगडीत विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे अनावधानाने होणाऱ्या गर्भधारणेपासून बचाव कसा करावा। समाजात अजूनही या विषयावर अनेक गैरसमज आहेत। काही लोकांचा विश्वास आहे की गर्भधारणा फक्त नियोजनाशिवाय होते। काही जण चुकीच्या मार्गाने माहिती घेतात, त्यामुळे ताण, भीती किंवा चुकीच्या निर्णयामुळे त्यांच्या जीवनावरही परिणाम होताना आपल्याला दिसतो। म्हणून या विषयावर खरी माहिती जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। याच विषयावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर डॉक्टर बद्दलही जाणून घेऊया। डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे। गेल्या 40 वर्षापासून ते क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे आणि लोकांना लैंगिक आरोग्य, नातेसंबंध, मानसिक ताण या सर्व विषयावर मार्गदर्शन करत आहेत। त्यांचे क्लिनिक पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये आहे। तर छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची मुख्य शाखा देखील आहे। ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगर येथे प्रॅक्टिस करतात, तर ते शनिवार, रविवार पुणे आणि मुंबईमध्ये रुग्णांसाठी उपलब्ध असतात। त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनाने अनेक जोडपी अनावधाने म्हणजेच ऍक्सिडेंटल गर्भधारणेपासून स्वतःचा बचाव करून सुरक्षित नियोजन करून आयुष्य जगू शकत आहेत। डॉक्टर मुंदडा सांगतात की अनावधाने होणारी गर्भधारणा टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य माहिती आणि योग्य मार्ग वापरणं। गर्भनिरोधक पद्धतीबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत। तर मंडळी, काही लोक फक्त लोककथा किंवा मित्रमैत्रिणीच्या अनुभवावर विश्वास ठेवतात आणि त्यातून चुकीचे निर्णय घेतात। प्रत्यक्षात कॉन्डम, गोळ्या, इंट्रो युनिट डिव्हाइस म्हणजेच IUD, इमर्जन्सी कॉन्ट्रिब्युशन अशा अनेक सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धती उपलब्ध आहेत। योग्य मार्ग निवडल्यास केवळ अनावधाने गर्भधारणा टाळली जात नाही तर लैंगिक आरोग्यही सुरक्षित राहते। महत्त्वाची बाब म्हणजे जोडप्यांमध्ये संवाद ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। पुरुष आणि महिला दोघांनीही आपले विचार, अपेक्षा, भीती यावर एकमेकांशी मोकळेपणाने बोललं पाहिजे। अनेक वेळा अनावधाने गर्भधारणा घाईमुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे देखील होते। जेव्हा दोघेही सजग आणि जागरूक असतात तेव्हा सुरक्षिततेची योग्य निवड तुम्हाला करता येऊ शकते। त्याचा योग्य वापर करणंही सोपं होऊ शकतं। डॉक्टर मुंदडा यांचा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे की गर्भधारणेपासून बचाव ही केवळ शारीरिक जबाबदारी नाही तर मानसिक तयारी आणि जागरूकता आणि संबंधावर विश्वासही त्यावर तितकाच अवलंबून असतो। योग्य मार्ग निवडल्यानंतर दोघांनाही ताण कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि लैंगिक जीवनही अधिक सुरक्षित आणि सुखद होऊ शकतं। शेवटी त्यांनी एक महत्त्वाची सूचना दिली आहे की जर तुम्हाला गर्भनिरोधक पद्धत किंवा अनावधाने गर्भधारणा टाळण्याचे मार्ग किंवा सुरक्षित लैंगिक जीवनाबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही थेट डॉक्टर मुंदडा यांच्याशी संपर्क साधू शकता। ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि शास्त्रशुद्ध माहिती देखील देतील। त्यामुळे मंडळी, योग्य माहिती, संवाद आणि योग्य मार्गाचा वापर करून आपण अनावधाने होणाऱ्या गर्भधारणेपासून सुरक्षित राहू शकतो आणि जीवन अधिक संतुलित आणि आनंदी देखील बनवू शकतो। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आशा किरणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।